च्या प्रवेशद्वारावरील पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीला शिवडी न्यायालयानं 20 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। शिवाजी पार्क पोलिसांनी काल अटक केलेल्या या आरोपीचं नाव उपेंद्र पावसकर असं आहे। आरोपीने हे कृत्य का केलं याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी शिवडी न्यायालयाकडे त्याच्या कोठडीची मागणी केली। या आरोपीची सीसीटीव्ही फुटेजवरनं ओळख पटवण्यात आल्याची ही माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली। दरम्यान उपेंद्र पावसकरवर दादर पोलीस ठाण्यात मारहाणीच्या गुन्ह्यांची नोंद आहे, तसंच त्याच्यावर आणखी 2-3 अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद आहे। गेल्या अनेक वर्षांपासून उपेंद्र हा एकटाच राहतो अशी ही माहिती आहे। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणातला आरोपी उपेंद्र पावसकरच्या वकील ॲडव्होकेट सुमेधा कोकाटे यांनी काय सांगितलं आपण तेही पाहूया। पोलिसांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे काही सीसीटीव्ही फुटेज आहे आणि अक्यूजला त्यांनी आयडेंटिफाय केलेलं आहे अँड देअर बाय ही वॉज अरेस्टेड अँड ब्रॉट टू द कोर्ट टुडे। पण मी रिमांड कॉपी वाचता मला असं आढळून आलं की त्याच्यामध्ये अज्ञात इसमाविरुद्ध कंप्लेंट आहे। सो ॲज अन ॲडव्होकेट आय प्रिझ्यूम दॅट देर इज नो आय विटनेस टू द इव्हेंट। तर त्याप्रमाणे आमचा युक्तिवाद असा होता की अज्ञात इसमाविरुद्ध आहे आणि पकडला गेलेला जो आरोपी आहे तो संशयितरित्या पकडला गेला आहे, त्यामुळे रिमांड त्यांनी आता 2 दिवसाचं दिलेलं आहे। मंडळी